नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोपमध्ये. आणि आज मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी माझी हॉस्पिटलला म्हणजे लेगे सेंटरला अपॉइंटमेंट होती आणि मी गेली होती हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे यायला उशीर झाला. तिथे ब्लड दिलं तर त्यांनी केवढी मोठी पट्टी लावलेली आहे. आल्यानंतर आता पुरणपोळी होणं शक्य नाही, कारण की थंडी खूप जास्त आहे आणि संध्याकाळी पुरणपोळी करणं शक्य नाही. त्यामुळे मी बनवत आहे गुलाबजाम आणि इकडे ठेवलेला आहे पाक आणि माझे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. तर तुम्ही काय बनवलं आज? पुरणपोळी की अजून काही? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सणांची खरी मजा ही भारतातच, कारण की सकाळी मी ऑफिसला जायची. ऑफिसला सुट्टी तर नसायची, तरीही रात्री अगदी 12 वाजेपर्यंत जागून मी बाहेर सडा रांगोळी करून ठेवायची आणि सकाळी उठल्यावर अगोदर पुरणपोळी बनवायची आणि मग मी ऑफिसला जायची. तर वौसा वगैरे या गोष्टी आमच्या बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये व्हायच्या किंवा कधी घरी असायच्या किंवा संध्याकाळी आल्यावर पण इथे मात्र गाजर सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टी मिळत नाही. त्यामुळे ववसणं वगैरे हा प्रकार तर इथे करताच येत नाही. तर देवपूजा करून देवाला नैवेद्य दाखवणे हे एवढंच होतं इथे. असो, माझे गुलाबजाम झालेले आहेत, तर छान दिसतात आहे ना? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे दिसतात ते. आणि गुलाबजाम तुपात तळायचे. तुपात तळल्यानंतर खूप छान टेस्ट येते. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चला, गुलाबजामची मी टेस्ट घेते आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.